जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवराची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून शहरातील कमळजा माता मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे। या पार्श्वभूमीवर मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार सरोवरच्या वाढत्या पाणी पातळीबाबत लक्षवेधीद्वारे आवाज उठवला होता। 14 मार्च 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लोणार शहर दौरा नियोजित असल्याने त्याच्या पूर्वसंध्येलाच नगर परिषद प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली। मुख्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेची संपूर्ण टीम धारातीर्थ परिसरात रस्त्यावर उतरून साफसफाई करताना दिसली। अनेक महिन्यांपासून अस्वच्छ अवस्थेत असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह अग्निशमन दलाच्या गाडीच्या साहाय्याने स्वच्छ करण्यात आले। याशिवाय परिसरातील वाढलेली झाडे, झुडपे, गाजर, गवत जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली। अधिकारी दौऱ्याच्या नियोजन मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। धारातीर्थ परिसरातील काही अतिक्रमणही हटवण्यात आले। दरम्यान अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या स्वच्छतेच्या कामांना अधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे पार्श्वभूमीवर गती मिळाल्याचे चित्र दिसून आले। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असेच अधिकारी दर महिन्याला लोणारला भेट द्यावेत, म्हणजे शहरातील स्वच्छतेची कामे नियमित होतील, अशी चर्चा रंगू लागली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।